सकाळची कामे संध्याकाळी करावी लागली तर त्याचं कारण तुम्हाला पुढे कळेल. त्याआधी संध्याकाळची वेळ होती, मग पटकन घरं झाडून घेतली, बाहेरचे ओटे सुद्धा झाडून घेतले, खराट्याने छान असे झाडले कारण लिंबाचा पाला खूप गळतो. त्यानंतर मग सकाळची इथे कपडे शिवचे वाळायला घातलेले संध्याकाळीच काढावे लागले. त्यानंतर मग इथे गोठा सुद्धा झाडून घेतला कारण संध्याकाळची वेळ होती, मग गोठा झाडून घ्यावाच लागतो. त्यानंतर मग इथे गुरांना कुट्टी टाकून घेतली आणि मग गुरं काय हटतच नाही लवकर, रगीलवाने उभाच राहतात. त्यानंतर मग इथं कपडे धुवायला बसले होते कारण थोडी कणकणी, सर्दी, घसा, डोकं सारं आता थंडीच्या वातावरणाने खूप दुखत होतं, त्यामुळं थोडा दिवसभर आरामच केला. त्यानंतर एवढे कपडे धुवून काढले, भांडे सुद्धा घासून काढले, मग कपडे वाळू घातले. कपडे वाळू घालता घालता 5च वाजले कारण बाकीचे सुद्धा कामं असतातच, त्यामुळे टाइमच लागला. मग एवढे कपडे धुतले होते कारण शिवचे दुपारचे सुद्धा कपडे साठलेले होते आणि आता थंडीमुळे सू जास्त करते त्यामुळे कपडे जास्त ओले होतात. त्यानंतर शिवला खायला केलं, मग थोडंसं चहा खारी खाल्ली. त्यानंतर मग पाणी चालू केलं होतं, मग पाणी भरून देतलं पटकन आणि मग संध्याकाळी दवाखान्यामध्ये पण गेले होते. मग स्वयंपाक सुद्धा केला. चला आता जाता जाता सबस्क्राईब करा. बाय.